नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रश्नमंजुषा अंतर्गत चाचणी क्रमांक दुसरी आपण या ठिकाणी सॉल्व करत आहोत। तर पहिला प्रश्न आहे, भारतातील अंतरिक्ष नगर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? सार्थक ऑप्शन 3 श्रीहरिकोटा। बरोबर आहे का? हां। प्रश्न दुसरा पहा, तालुका दंडाधिकारी म्हणून कोणाला संबोधले जाते? राजनंदिनी ऑप्शन 2 तहसीलदार। बरोबर आहे उत्तर? ओके, नेक्स्ट क्वेश्चन, रानकवी असे कोणास म्हटले जाते? ऑप्शन 1 नादो महानोर। नादो महानोर बरोबर आहे। पितळ या संमिश्रामध्ये कोणते दोन धातू असतात? ऑप्शन 3 तांबे व जस्त। तांबे व जस्त सर्व। दुसरा प्रश्न, भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली? ऑप्शन 4 लॉर्ड कॉर्नवेलिस। बरोबर आहे उत्तर? हां। आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा करतात? ऑप्शन 2 15 मार्च। बरोबर आहे उत्तर? ओके, नेक्स्ट क्वेश्चन, कडवे प्रवचन हे पुस्तक कोणाचे आहे? हां ऑप्शन 3 तरुण सागर। ओके, दोन स्वर मिळून तयार होणाऱ्या स्वराला काय म्हणतात? ऑप्शन 1 संयुक्त स्वर। व्हेरी गुड। महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते? ऑप्शन 3 राहुरी। हां, राहुरी। ओके, मॉर्निंग स्टार असे कोणत्या ग्रहास म्हणतात? ऑप्शन 4 शुक्र। बरोबर आहे का उत्तर? ओके, सेकंडकडे सर्वांनी लक्ष द्या। हैदराबादचे जुळे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? सार्थक सिकंदराबाद। ऑप्शन? ऑप्शन 2 सिकंदराबाद। व्हेरी गुड। सर्व, भारतात नोटबंदी केव्हा झाली? ऑप्शन 1 8 नोव्हेंबर 2016। व्हेरी गुड। नेक्स्ट, गव्हाणे, अष्टविनायकापैकी पालीच्या गणपतीचे नाव काय आहे? ऑप्शन 4 बल्लाळेश्वर। बल्लाळेश्वर। पुढचा, राजनंदिनी, मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन 3 सिंधुताई सपकाळ। ओके, आग्रा शहर कोणी तयार केले आहेत? हां मयुरेश। ऑप्शन 1 सिकंदर। ओके, बरोबर आहे उत्तर? दुसरा प्रश्न, समुद्रात जहाजाची गती कोणत्या एककात मोजतात? स्वरा। हां, ऑप्शन? ऑप्शन 3 ऑप्शन सांगायचं। ओके, कोळी स्टँडअप। धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन 4 सरोजिनी नायडू। व्हेरी गुड। महाराष्ट्रात बस सेवा सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम कोणत्या दोन शहरादरम्यान धावली? सर्व। ऑप्शन 2 पुणे ते अहमदनगर। बरोबर आहे का उत्तर? सार्थक, सौर ऊर्जेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? ऑप्शन 4 अलेक्झांडर बेकरेल। गुड। हां, राजनंदिनी, शाळा या कादंबरीचे लेखक कोण? ऑप्शन 3 मिलिंद बोकील। ओके, व्हेरी गुड। हां, कोळी, एका वर्षात कमाल किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला जातो? ऑप्शन 2 3। ओके, नेक्स्ट, काका या नावाने बॉलिवूडमधील प्रसिद्ध असणारा अभिनेता कोणता? ऑप्शन 4 राजेश खन्ना। व्हेरी गुड। नेक्स्ट, स्वरा, महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात? ऑप्शन 3 कोल्हापूर। बरोबर आहे का उत्तर? नेक्स्ट क्वेश्चन, सर्व, नागझिरा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 गोंदिया। बरोबर आहे का उत्तर? ओके, एका बिंदूतून किती रेषा काढता येतात? हां मयुरेश। ऑप्शन 3 अनंत। बरोबर आहे। हां सार्थक, गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो? ऑप्शन 4 पोलीस पाटील। व्हेरी गुड। गव्हाणे, चंदनासाठी प्रसिद्ध असलेले भारतातील राज्य कोणते? केरळ। बरोबर आहे का उत्तर? उत्तर चुकीचं आहे, अचूक उत्तर पाहिजे। सार्थक, ऑप्शन 1 कर्नाटक। बरोबर आहे का उत्तर? हां, चुकीचं उत्तर द्यायचं नाही, माहित नाही म्हणायचं।
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कधी केली? राजनंदिनी. ऑप्शन 2 1645. बरोबर आहे का सार्थक? नेक्स्ट क्वेश्चन. आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन 3 वासुदेव बळवंत फडके. व्हेरी गुड. कथकली हे कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? हां, ऑप्शन 2 केरळ. व्हेरी गुड. राज्याचा प्रमुख कोण असतो? राज्यपाल. हां, व्हेरी गुड. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणास म्हणतात? ऑप्शन 3 केशवसुत. बरोबर आहे का? हो. नेक्स्ट. सर्व. बुधान चळवळ कोणी सुरू केली? ऑप्शन 1 विनोबा भावे. उत्तर बरोबर आहे का? हो. ओके. संविधान समितीमध्ये किती सदस्यांचा समावेश असतो? ऑप्शन 3 299. मयुरेशचं उत्तर बरोबर आहे का? व्हेरी गुड. पुढचा घ्या क्वेश्चन. रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते? ऑप्शन 2 वटवृक्ष. बरोबर. स्वातंत्र्यवीर असे कोणास म्हटले जाते? ऑप्शन 2 विनायक दामोदर सावरकर. व्हेरी गुड. हां, राज्यसभेचा सभापती कोण असतो? ऑप्शन 1 उपराष्ट्रपती. व्हेरी गुड. द नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रध्वजावरील कोणता रंग शांतीचे प्रतीक आहे? बरोबर आहे का? नेक्स्ट क्वेश्चन. पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? हां, व्हेरी गुड. स्वरा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. सार्थक. ऑप्शन 2 बॅडमिंटन. हा, नीट क्वेश्चन बघ पहिला, वाचू दे मला.